एखाद्या कंपनीचा IPO जेव्हा जाहीर होतो तेव्हा त्यास इश्यू तर ऑफर केलेल्या शेअरच्या किमतीला इश्यू प्राईस असे म्हणतात. जेव्हा कंपनीचा इश्यू खुला होतो तेव्हा तो आपणास ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये दिसू लागतो. तेथे आपण तो तपासू शकतो, बुकही करू शकतो. ते कसे हे आपण झिरोदाच्या काईट ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये बघूया. झिरोदाच्या काईट ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये गेल्यावर बिड्स म्हणून ऑप्शन दिसतो. यामध्ये आपणास चालू म्हणजे खुले तर अपकमिंग म्हणजे पुढे येणारे IPO दिसतात. आता यामध्ये आपणासमोर GNG इलेक्ट्रॉनिक्स हा मेन बोर्ड कंपनीचा IPO दिसतो. यामध्ये गेलो तर आपल्यासमोर असे डिटेल्स येतात. मिनिमम क्वांटिटी 63 शेअर्सचा एक लॉट, म्हणजे हा IPO कमीत कमी 63 शेअर्स किंवा 63च्या पटीतच बुक करावा लागेल. प्राईस म्हणजे इश्यू प्राईस 225 ते 237 हा झाला प्राईस बँड. डेट्स म्हणजे दिनांक 23 ते 25च्या दरम्यानच बुकिंगसाठी खुला. 23, 24, 25 असा 3 दिवसच खुला. त्यानंतर खाली कंपनीबाबत माहिती दिसेल. ही अत्यंत महत्त्वाची, ज्याद्वारे कंपनी कशी आहे, तिचा बिझनेस काय आहे, कसा आहे, प्रॉफिट आहे की लॉस इत्यादीचा स्टडी करून गुंतवणूक करावी की नाही याचा निर्णय घेता येईल. सर्वात खाली IPO स्टेटस दिसेल तो असा. ऑफर स्टार्ट 23 तारखेला शेअर्सची ऑफर सुरू म्हणजे इश्यू खुला. ऑफर एंड 25 तारखेला ऑफर बंद म्हणजे इश्यू क्लोज. अलॉटमेंट 28 तारखेला म्हणजे बुकिंग केलेल्यांना शेअर्स देण्याची प्रोसेस सुरू म्हणजे अलॉटमेंट. रिफंड इनिशिएशन 29 तारखेला. आता एक गोष्ट इथे लक्षात घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे कंपनीने एकूण शेअर्सपैकी काही शेअर्स पब्लिकमध्ये ऑफर केले आहेत. त्यामुळे कदाचित IPO बुक करणाऱ्या प्रत्येकाला शेअर्स अलॉट होणार नाहीत. तेव्हा अशा परिस्थितीत कंपनी प्राईस बँडप्रमाणे वरच्या प्राईसला बुकिंग करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेअर अलॉट करणार व जे राहिले म्हणजे ज्यांना मिळू शकत नाही त्यांचे पैसे परत करणार. कारण IPO बुक करताना प्रत्येकाने पैसे भरलेले असतात. म्हणून रिफंड इनिशिएशन म्हणजे ज्यांना अलॉट झाला नाही त्यांचे पैसे परत करण्याची प्रोसेस, ती कधी तर 29 तारखेला. डीमॅट ट्रान्सफर 29 तारखेला म्हणजे ज्यांना अलॉट झाला आहे त्यांचे शेअर्स त्यांच्या डीमॅट अकाउंटवर जमा. लिस्टिंग 30 तारखेला. या दिवशी कंपनीचा शेअर खुल्या बाजारात जाणार म्हणजे कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार. आता बुक कसा करावा तर वर अप्लायमध्ये गेल्यावर बुकिंग विंडो येईल. बीड म्हणजे बोली 63 शेअर्सनुसार लॉटमध्ये. नंतर बीड प्राईस म्हणजे बोली लावण्याची किंमत 225 ते 237 दरम्यान. 63 शेअर्सच्या एक लॉटनुसार एकूण गुंतवणूक 14,931 होय. सबमिट म्हटलं की बुकिंग प्रोसेस पूर्ण.